पुण्यात मुंब्रा घटनेची पुनरावृत्ती, नाही बोलता मराठी. वाकडेवाडीत एअरटेल टीम लीडरची अरेरावी, मनसेनं धुतलं. पुणे, मुंबई, कल्याण, ठाण्यानंतर आता पुण्यातही मराठी हिंदी वादाला तोंड फुटल्याचं चित्र आहे. ठाणे जिल्ह्यात काल फळ विक्रेत्याबरोबर झालेल्या वादातून जमावाकडून मराठी तरुणाला माफी मागायला लावण्याचा संतापजनक प्रकार घडला आणि त्यानंतर मनसे आक्रमक झाली. आता पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पुण्यात मराठी कर्मचाऱ्यावर अन्याय करण्यात आल्याची घटना समोर आली आहे आणि वाकडेवाडी परिसरातील एअरटेलच्या कार्यालयात हा प्रकार घडला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या एअरटेलच्या टीम लीडरला मनसे स्टाईल चोप दिला आहे आणि ठाण्यानंतर आता पुण्यात हिंदी मराठीवरून वाद पेटला असल्याचं चित्र दिसून येत आहे. मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या वाकडेवाडी येथील एअरटेल टीम लीडर शाहबाज अहमद याला मनसे स्टाईल चोप दिल्याची घटना समोर आली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला बेदम चोप आणि ही माहिती मिळालेली आहे. एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअरवर हिंदीच बोलायचं आहे, मराठी बोललं तर कामावरून काढून टाकू, सणांना सुट्टी न देणं, तसेच गेले 3 महिने सदर मराठी कर्मचाऱ्यांचा पगार त्यांनी केला नाही आहे, त्यावर येथील कामगारांनी मनसेकडे तक्रार केली. आमचा पगार थांबवला आहे आणि म्हणून शाहबाज अहमदने आपल्या मराठी पोरांना धमकी दिली की कौन भी सेना लेके आओ, नाही बोलता मराठी आणि कामावरून काढून टाकतो, बघू कोण येतंय. या मराठी कर्मचाऱ्यांच्या अन्यायाला आज मनसेनं वाचा फोडली. येत्या सोमवारी पोरांचे पगार करायला लावलेले आहेत, अन्यथा एकाच वेळी एका दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी, खराड येथील 3 एअरटेल ऑफिस फोडून टाकणार असा अंतिम इशारा मनसेकडून राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी दिलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, पुणे.